भारत आणि न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक डील. भारताने काल न्यूझीलंडसोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट 16 वर्षांनी साईन केले आहे. याचा अर्थ असा की भारतातील उत्पादने न्यूझीलंडमध्ये कराशिवाय विकता येतील. म्हणजे भारतीय कपडे, औषधे, आयटी सेवा, दागिने येथे आधीपेक्षा स्वस्त मिळतील. यामुळे एक्सपोर्ट वाढेल, भारतीय कंपन्या वाढतील आणि एक प्रकारे भारतीय उद्योजकांसाठी न्यूझीलंडमध्ये आपली उत्पादने विकण्याचा मार्ग खुला झाला आहे. यामधील काही हायलाइट्स पाहूया. 8,284 भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये 100% शुल्कमुक्त प्रवेश आणि सुरुवातीला सुमारे 70% वस्तूंना लेदर, हँडलूम्स, हस्तकला इत्यादी ड्युटी फ्री सुविधा असेल. न्यूझीलंडही भारतात निर्यात करणार असून त्यामध्ये लोकर, लाकूड, कोळसा, वाईन, फळे यावरील टॅरिफ कमी किंवा रद्द होणार आहेत आणि दुग्ध, कांदा, साखर, मसाले, खाद्यतेल यासारखे संवेदनशील क्षेत्र संरक्षित असतील. न्यूझीलंड पुढील 15 वर्षात सुमारे $20 मिलियन गुंतवणूक करणार आहे आणि सेवा मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा फोकस असेल. पुढील 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार $5 अब्ज पर्यंत दुप्पट करण्याचा उद्देश असेल. दरवर्षी 5,000 प्रोफेशनल्स आणि 1,000 वर्क हॉलिडे व्हिसा, आयटी, हेल्थकेअर, कन्स्ट्रक्शन, एज्युकेशनमध्ये संधी आणि विद्यार्थ्यांसाठी वाढीव पोस्ट स्टडी वर्क ऑप्शन उपलब्ध असतील. ही डील म्हणजे भारतीय बिझनेससाठी गेम चेंजर असेल. जय हिंद.